न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। सोलापूर जिल्ह्यातील IAS श्रीकांत खांडेकर यांच्यावर बिहारमध्ये लाठीचार्ज। अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणावरून बुधवारी भारत बंद आंदोलनाची हाक देण्यात आली होती। यावेळी देशाच्या विविध भागात आंदोलकांनी जोरदार आंदोलन केलं। मात्र आरक्षणाबाबत सुरू असलेल्या भारत बंद आंदोलनादरम्यान बिहारमध्ये गदारोळ झाला। बिहारची राजधानी पाटण्यात आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला। बिहार पोलिसांनी आंदोलकांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांवर लाठीमार केला। आंदोलकांना पांगवताना पोलिसांनी पाटण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवरही लाठीचार्ज केला। हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला। हवालदाराची चूक लक्षात येताच इतर अधिकाऱ्यांनी त्याला रोखलं आणि त्याला जिल्हाधिकाऱ्यांपुढे लाटा खाण्यापासून वाचवलं। महत्त्वाची बाब म्हणजे हे जिल्हाधिकारी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या अनुसूचित जाती आरक्षणामध्ये क्रीमी लेअर लागू करण्याच्या परवानगीच्या विरोधात विविध आदिवासी संघटनांनी बुधवारी 14 तासांच्या भारत बंदची हाक दिली होती। अनेक राज्यांमध्ये बंदचा परिणाम दिसून आला। काही ठिकाणी आंदोलकांनी हिंसक निदर्शने केली। बिहारची राजधानी पाटणामध्ये परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मराठमोळे जिल्हाधिकारी श्रीकांत खांडेकर हे स्वतः रस्त्यावर उतरले होते। मात्र यावेळी त्यांना पोलिसांच्या लाठीचार्जला सामोरे जावे लागले। पाटण्यात आंदोलकांना शांत करताना जिल्हाधिकारी श्रीकांत खांडेकर यांच्यावर एका हवालदाराने चुकून लाठीचार्ज केला। हल्लेखोरांना शांत करत असताना काही पोलिसांनी श्रीकांत यांना सामान्य नागरिक समजून लाठीने मारहाण केली। मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हे जिल्हाधिकारी आहेत हे ओळखलं। त्यांनी तत्काळ त्या हवालदाराला रोखलं आणि त्याच्याबद्दल माहिती दिली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।